आणि योगायोग पहा, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या सहभागीवरती कल्पना काकी सांगल्या. तुम्ही जेव्हा इथं आला पाणी तेव्हा आज शनिवार आहे, राजू कुठे पाणी मारुती रायाची आरती चालली होती. पाणी लागते मारुती रायाची आरती आणि राजुरी उघडत आहे. मारुतीच्या वारी आज राजुरीमध्ये निघत आहे. महायुतीची वारी. अशा त्यांनी आता बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, मी काही त्याचा पुन्हा उच्चार करणार नाही. पण आम्ही सगळेजण या राजुरी गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. ज्या व्यक्तीला मागच्या वेळेस आपण विश्वासाने निवडून दिलं, त्या आत्ताच्या खासदारांनी कशा पद्धतीने तपशील आपल्याकडे पाठ फिरवली, मुबारक भाई याचे आपण सर्वजण साक्षीदार. रामदास शेट्टी तर आहे. मागच्या वेळी इलेक्शनच्या प्रचाराला जेव्हा आम्ही उंच खडकला आलो होतो तेव्हा उंच खडकची यात्रा होती. अजय होता ना तू? तेव्हा आखाड्यात आम्ही आलो. पंकज तू होता ना? कशावर मिरवणूक काढली. त्यानंतर परत राजुरीला आले पण सडकाने फिरले. त्यानंतर परत उंच खडकला एकदा तरी आले का? नाही. या गावात कामं सुद्धा नाही. एका काम आहे की ते लोक ओरडून सांगतात, ते पण त्यांचं नाही. पीएमजेएसवाय मधला 5 कोटीचा रस्ता जो उंच खडक राजुरी ते बोरीपर्यंत जातो, तो प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून केंद्राने एक ठराविक उद्दिष्ट दिलेलं असतं. ते ठराविक उद्दिष्ट दिलेलं असताना आपल्या तालुक्याच्या वाटेला 27 किलोमीटरचे रस्ते आले. त्या 27 किलोमीटरच्या रस्त्याचं प्राधान्यक्रम कुठं कुठं बसायचं ते सुद्धा त्यांनी ठरवलं नाही. ते ठरवताना राजुरीतले काही लोक, आम्ही तालुक्यातले काही ज्येष्ठ मंडळी बसलो आणि त्यामध्ये 5 रस्ते आम्ही निवडले. त्याच्या प्राधान्यक्रममध्ये हा रस्ता टाकला. आम्ही त्यांना सांगत होतो की जुन्नर तालुका हा तुमचा तालुका आहे, तुम्ही जुन्नरला अधिकचे रस्ते दिले पाहिजे. तसं मी आता आमदार आहे, आम्हाला एमएमजेएसवायचे उद्दिष्ट आहेत, पण ते उद्दिष्टाच्या पलीकडे जाऊन आम्ही कामं केली. उद्दिष्टाच्या पलीकडे जाऊन मी तर कामं केलीच. पण आशा त्यांनी पण त्यांच्या मंत्र्यांकडे मागितले, त्यांना पण एमएमजेएसवायचे कामं दिले. पण एखादा लोकप्रतिनिधी आपल्या वाडीला काय येते, माझा आमदार फंड किती आहे, तो संपूर्ण आम्ही इतर कामं आणण्याचा मते असतो. यांना यांच्या कामा पण व्यवस्थितपणे कुठं खर्च करायचे, कसे करायचे हे सांगता येत नाही. पण ती तुम्ही तर आलाय, तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्याकडे आले, गावाचं काम म्हणून आम्ही प्रत्येक कामाला, सगळ्या नाही पण बऱ्यापैकी कामाला तुमचं 70% आम्ही समाधान केलं. तुम्ही किती वेळा खासदारकडे गेले, त्यातून काय कामं झाली, काय झाली? किती पत्र दिले? एवढे पत्र दिले दिले ना? जमलं का नाही? आता नाना आणि ताई इथं भाषण करायचे आणि माझ्याकडे बघून म्हणायचे, तुमची चूक झाली, तुमची चूक झाली. अहो, अमोल बोलले चुकला, अतुल बेनके चुकलं नाही. ठीक आहे, आमची ओळखण्यामध्ये काय झालं असेल पुढे मागं, पण आपल्याला कामाचा माणूस ज्यांनी सिद्ध करून दाखवले, त्या कामाचा माणूस शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मागे उभा आहे. आपल्याला चिलेवाडी पाईपलाईन वल्लभशेठ बेनके साहेबांनी जी सुरुवात केली, मी आमदार असताना मी जर ते पुरे करू शकलो नसतो तर काय माझ्या आमदारकीचा उपयोग आहे? अजितदादांना मी सांगितलं, दादांनी फडणवीस साहेबांना सांगितलं, 100 कोटी रुपयाचा निधी या 2 नेत्यांनी एका दमात दिला. त्याचं काम चालू आहे. पुढचं पावसाचं पाणी मला उंच खडक या परिसरामध्ये राजुरीच्या वरच्या भागामध्ये आणायचं. पिंपळगाव जोग्याचा पाठ चालू असताना मी 5 वर्ष लोकप्रतिनिधी असताना तुम्ही जेव्हा जेव्हा सांगेल तेव्हा पाणी सोडले. मध्ये ब्रेकडाऊन झालं, तातडीने काम केलं, परत सोडलं.
सगळं भरून दिलं, परत एकदा भरून दिलं आणि अजूनही एकदा भरून देणार. पण पाण्याच्या बाबतीत गावच्या प्रत्येक मळ्यात, प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक मंडळात कुठं पैसे दिले नाही, सगळीकडे दिले, अधिकचे पैसे दिले, सगळीकडे काम करतोय. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एकनाथराव विकास कामं असताना काही लोक असे म्हणतात यांनी जे खिशातले दिले, आम्ही आमच्या खिशातले दिले नाही, आम्ही काय आमच्या घरी नेले. आम्ही लोकांच्यासाठी काम करतोय, लोकांसाठी करतोय. बोलताना जरा लाज बाळगा. ज्यांनी वक्तव्य केलं त्यांनी माझ्याकडे निधी मागितलं, तो मी पूर्ण केलेला आहे. आपल्या मनाला विचारा केला का नाही केला तो. पण अशा पद्धतीची भाषा असेल, ज्याच्या हातात आहे त्यांनी ते केलंच पाहिजे. ज्याच्या हातात दिलं त्यांनी काय केलं त्याचं उत्तर द्या ना. आम्ही काम करतो आणि कामाचं माणसं आम्ही ओळखलेली आहेत, म्हणून त्या दिशेने चालण्याचं काम आम्ही केलेलं आहे. पवार साहेब त्यांच्याबद्दल आदरच आहे, आपले सर्व शेतकरी म्हणून आपला आदरच आहे. पण पुढं जाऊन कामं करायचे असतील तर अजितदादांनी जो निर्णय घेतलाय त्या महायुतीशिवाय आपल्याला पर्याय नाही. आजच तुम्हाला एक आनंदाची बातमी कळाली, 1 लाख मेट्रिक टनच्या कांद्याला निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली. आता चालू आहे आणि न्यूजला पण 2 दिवसापूर्वी 2000 मेट्रिक टनच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली. बातम्या काय चालल्या, गुजरातच्याच दिले, आपल्या कोकणात नाही का पांढरा कांदा. पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. 3 पोर्टवरून त्याचे एक्सपोर्ट होत होते, त्याचा एक पोर्ट आपल्या महाराष्ट्रातल्या नावाचे होता. फक्त बांधून द्यायची, गुजरातला केलं, महाराष्ट्राला नाही केलं. आता लाल कांदा तर महाराष्ट्रातला आहे ना, त्या लाल कांद्याला निर्यातीसाठी केंद्र सरकार बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.